नागपूरच्या तंदापेठ येथील यजामी महाराज मठ परिसरात संत कोलंब स्वामी महाराज टेक्सटाईल प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे भव्य उद्घाटन झाले। तर उद्घाटन प्रवीण दटके यांच्या हस्ते झाले। तर माजी आमदार विकास कुंभारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। स्थानिक विणकरण, लघु उद्योजक आणि युवकांना रोजगार व स्वयंरोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे हा कंपनीचा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले। तर टेक्सटाईल उत्पादन, प्रशिक्षण आणि विपणन आणि स्थानिक उत्पादकांना राष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी कंपनी कार्य करत असून या उपक्रमाचे नागपूर व विदर्भातील वस्त्र उद्योगाला नवी चालना मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। खूप खूप शुभेच्छा। बरेच दिवसापासून श्याम चांदेकर असतील, मी असेल, गजानन काका असतील, आमचे किशोरजी असतील, उमरेडकर, नगरधनकर साहेब असतील, अशा अनेक लोकांनी एक विचार सुरू केला होता की राजकारण चालणार आहे, आंदोलन चालणार आहे, सगळं चालणार आहे, पण नितीनजींनी जे सांगितलं त्या धर्तीवर आपण काहीतरी सुरू करू शकतो का। मग मी सगळ्यात जास्त आपण एकदा टाळ्या वाजवायला पाहिजे, गजानन काकांनी जमीन आपल्याला दिली, त्यामुळे गजानन काकांकडे आपण 4-5 जणांनी मिळून हे उभं करण्याकरता पैसे दिले वगैरे ते ठीक आहे, पण ज्यांनी जमीन दिली आज जमीनच मिळत नाही, त्यामुळे मी शतशः त्यांचा आभारी आहे। हा प्रकल्प पहिले काय आपल्या लाल दरवाजाला होता, तिथून आता आपण इथे शिफ्ट करतो आहे। जसं धाबळवाडा टेक्सटाईल आहे तसं आपलं पण उद्देश आहे की आपलं कोलबा स्वामी फाउंडेशनचं एक तसंच टेक्सटाईल असावं, त्याची ही पहिली पायरी आहे। इथे वरती खालती मांगठे असतील आणि इथनं हा जो म्हणजे दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की आज काकांना, निनावे काकांना मोदीजी साहेबांच्या हस्ते पुरस्कार मिळाला। काका इथे ज्येष्ठ बसले आहेत, त्या ताईचं आहे, ते धाग्यात धागा कसा घेतला पाहिजे असे अनेक एक्सपर्ट लोक आहेत, पण दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की जी तरुण पिढी आहे तिच्यात हा आपण व्यवसाय रुजवू शकत नाही आहे। आणि आपल्या वस्तीचं जे श्रीमंती होती की इथनं बनलेली साडी, इथनं बनलेलं कापड, इथने बनलेला दुपट्टा, इथने बनलेलं जे काय असेल ते देशभरात होतं। म्हणजे तुम्हाला सांगायला अडचण नाही, मध्य प्रदेश सरकारने संसर स्टेशनवर आपल्या विणकर बंधूंच्या, हलबा बंधूंच्या, कोष्टी बंधूंच्या हातून विणलेल्या साड्यांकरता एक दुकान दिलं आहे। आपण नागपुरात नाही मिळवू शकलो, हे आपलं दुर्दैव आहे। पण आता नितीनजींसारखे आपले नेते आहेत, त्यामुळे या रेल्वे नागपुरात 3-4 मोठे स्टेशन होत आहेत, तिथे माझी श्यामजींना, नगरधनकर साहेबांना, गजानन काकांना, दीपराजजी इथे आहे, इथे हेमंत आहे, स्वीटीताई आहे, शिकली आहे एकदम, निमजेताई आहे, गिरधारी दादा आहे, अनेक लोक आहेत। इतवारी असेल, मुख्य स्टेशन असेल, अजनी मोठं होत आहे आणि गोधनी मोठं होत आहे। या 4ही स्टेशनवर आपला माल लोकल फॉर वोकल, हे वोकल फॉर लोकल जे आपण म्हणतो चुकीन मी, तर ते त्याच्याकरता आपलं एक दुकान मिळाल्याकरता आपण नितीनजींच्या मागे लागलं पाहिजे। हा प्रकल्प पूर्ण सुरू झाला की मग आपण धापळवाडा टेक्सटाईलच्या पद्धतीने मान्य नितीनजींच्या मार्गदर्शनात उभं झाला आहे। शेवटी लोकल पदार्थांकरता झटणारा नेता म्हणजे आपले मान्य नितीनजी आहेत। प्रत्येक गोष्टी म्हणजे सावजी ब्रँड हा कसा वाढवला पाहिजे, हे 4 वेळा ते खात नाहीत कधी, पण कसा वाढवला पाहिजे, त्याची टेस्ट कशी जपली पाहिजे हे सांगण्याचं काम नितीनजी पूर्ण देशभरात करतात। म्हणजे इतकी त्यांना आपल्या सामान्य मतदारसंघातल्या लोकांची, समाजाची त्यांना चिंता आहे। मग ही चिंता पाहून आपणही 2 पावलं पुढे जाऊन एक प्रकल्प आता आपण आज सुरू केला आहे। नगरधनकरची संस्था आहे, त्यात आम्ही सगळे आहोत। भविष्यात धापेवाडा टेक्सटाईलसारखं कोलबा स्वामी फाउंडेशनचं व्हावं याच्याकरता जमीन वगैरे सगळं आपण करू, मान्य नितीनजीच मदत करणार। पण तरुण पिढीत आज हातमाग दिवशी आपण सगळ्यांनी ईश्वरचरणी, आपले संत, महान संत कोलबा स्वामींच्या चरणी एक प्रार्थना करू की आपल्या समाजातल्या तरुण मंडळींना जे टेक्सटाईल इंजिनिअरिंगमध्ये जातील, जे पॉलिटेक्निकमध्ये जातील, यांना आपण म्हणजे प्रोत्साहित करून, उत्साह निर्माण करून त्या फॅकल्टीत पाठवलं पाहिजे, जेणेकरून आपला जो जुना इतिहास आहे, आपलं जे जुनं वैभव आहे। म्हणजे मी तुम्हाला सांगतो, लहानपणी आई बाबांसोबत मी इबाग रोडला जायचो, दुकानं आपले होते आणि लेबर बाहेरचे होते। आज दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की दुकानं बाहेरच्यांची आहे आणि त्यात काम करणारे लोक आपले आहेत। म्हणजे मी इलेक्शनला ज्या दुकानांमध्ये भेटी दिल्या, या भागात असं आपण म्हणू की टिळक पुतळ्यापासून तर शहीद चौकापर्यंत किमान 10,000 कारागीर किंवा कर्मचारी काम करतात, त्यात किमान आपल्या समाजातले बंधू 6-7 हजार आहेत। चांदेकर
संत कोलबास्वामी महाराज प्रोड्युसर कंपनीचा डायरेक्टर आहे. ही कंपनी आम्ही इथे तांडापेठला जी सुरू केली आहे ती आमदार प्रवीणजी दटके यांच्या मार्गदर्शनामध्ये ही कंपनी आम्ही ती सुरू केलेली आहे. हा जो व्यवसाय हातमागाचा जो व्यवसाय हा हलबा समाजाचा पारंपरिक असा व्यवसाय आहे. कालांतराने हा व्यवसाय लुप्त होत गेला. हलबा समाजाचे लोक हा व्यवसाय सोडत गेले आणि हा व्यवसाय पूर्णपणे बंद झाला. परंतु या व्यवसायामुळे हलबा समाजाचं नाव हे संपूर्ण देशामध्ये होतं की चांगली विणकरी काम जर कोणी करत असेल तर हलबा समाज करतो. आणि म्हणून त्या हलबा समाजाला पुनश्च कुठेतरी मोठं स्थान मिळालं पाहिजे, देशामध्ये त्याचं कुठेतरी नाव झालं पाहिजे. आणि म्हणून हा व्यवसाय पुन्हा सुरू करण्याचं आम्ही ठरवलं, ज्याच्यासाठी आम्हाला आमदार प्रवीणजी दटके यांनी खूप मदत केली. या तांडापेठमधून आम्ही हा छोट्याशा रूपामध्ये हा व्यवसायाला सुरू करतो आहे. संत कोलबास्वामी महाराज टेक्सटाईल प्रोड्युसर कंपनी यांच्या डायरेक्टर पदावर माझी नियुक्ती आहे. आज राष्ट्रीय जागतिक हातमाग दिवस आहे. ह्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या माध्यमातून यांच्या संकल्पनेतून आजचा दिवस हा संपूर्ण भारतामध्ये साजरा करण्यात येत आहे. नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून हँडलूममध्ये वाराणसी UPमधला जे वाराणसी आहे त्या वाराणसीमध्ये ज्या बुनकरांना फॅसिलिटी, काम आणि रोजगार उपलब्ध झालेला आहे तोच काम, तीच योजना माननीय नितीनजी, देवेंजी आणि आदरणीय प्रवीणजी दटके यांच्या माध्यमातून ह्या नागपूर शहरामध्ये जे काही विणकाम करणारा समाज बांधव आहे, मग तो हलबा समाज असो किंवा अन्य जे ह्या व्यवसायाशी जुडलेला आहे त्या समाजाला कसा रोजगार देता येईल त्याच्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. विशेषतः आपण हलबा समाजाचा विचार केला. आज आपल्या हलबा समाजाच्या ज्या महिला आहेत, पूर्वी ह्या महिलाच्या घरामध्ये लोक काम करायच्या, परंतु गेल्या 20 वर्षापासून आजच्या ह्या आमच्या आया बहिणी दुसऱ्यांकडे कामाला जात आहे. नमस्कार, मी चंद्रशेखर नगरधनकर, संत कोलबास्वामी टेक्सटाईल प्रोड्युसर कंपनी. ॲक्च्युली हे मध्य नागपूरचे आमदार प्रवीणजी दटके यांच्या नेतृत्वात सुरू होते आहे. आज आम्ही शांभाऊ चांदेकर, किशोरजी उमरेटकर, गजाननजी खापरे आणि असे 10 डायरेक्टर मिळून ही कंपनी सुरुवात करतो आहे. हलबा समाजाचा प्रमुख व्यवसाय म्हणजे विणकाम. हा पारंपरिकरित्या सुरू होता. वेडोनीकडे मशिनरी आल्यामुळे हा व्यवसाय कमी होत गेलेला आहे. लोकवाहिनी मीडियासाठी रोशन बोकडे यांची रिपोर्ट, नागपूर.